मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य पंडित चोडरमल्लीने दिलेला हा ग्रंथ. 5वा अधिकार विविध मतसमीक्षा. बहुविधी निष्ठा सहन करी मजिन भयो भाव तापो हो सद्भाव रे सहज रूप जैसा. जोपर्यंत अशा प्रकारची शक्ती प्रगट होत नाही, निर्मित निर्वज्य कार्य करण्याची, स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर राहण्याची, तोपर्यंत तो चैत्यालय बनवण्याचा, पूजन वगैरे करण्याचा वगैरे भाव, अशा प्रकारचा रागभाव त्या जीवाला येतो. आणि असं येण्यामध्ये निषेध नाही, कारण धर्म अनेकांतात्मक आहे. जेवढा राग मिटलेला आहे तेवढ्या अंशाने वितरागता प्रगट झालेली आहे, एवढ्या अंशाने तो निवृत्त झालेला आहे, एवढ्या अंशाने तो मोक्षमार्गस्थ आहे. परंतु जेवढ्या अंशाने राग विद्यमान आहे तो राग स्थानामध्ये जाऊ नये त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी पूजन, अर्चन, व्रत, उपवास वगैरे, नियम संयम वगैरेचे भाव, चैत्यालय वगैरे बनवण्याचे भाव, त्या ठिकाणी वैयावृत्त करण्याचे भाव, आहार देण्याचे भाव वगैरे हे येतात. हा रागभाव आहे यद्यपि, परंतु तो कुस्थानामध्ये जाऊ नये यासाठी ज्ञानी पण त्या रागभावाचा आश्रय करतो, परंतु तो त्याला मोक्ष मार्ग मानत नाही. फरक इतका आहे. ज्ञानी पण अशा प्रकारचे शुभभाव करतो, पूजन अर्चन करतो, मंदिर बांधतो, आहारदान देतो, त्या ठिकाणी दयादानादी करतो, परंतु त्याला तो मोक्ष मार्ग मानत नाही. कारण त्याच्याद्वारे कर्मबंधनच होणार आहे, पुण्यबंध होणार आहे, परंतु कर्मबंधन होणार आहे. तो मार्ग संसाराचा आहे, मोक्षाचा नाही. मार्ग निश्चिती आहे ना, तो मार्ग मोक्षाचा मार्ग नाही त्या ठिकाणी. कारण रागभाव आहे. रागभाव भले मग कोणताही असो, तो सर्व संसाराचंच कारण आहे. आणि जेवढ्या वितरागभाव आहे तोच मोक्षाचं कारण आहे. अशा प्रकारची पूर्ण निश्चिती त्याने केलेली आहे, तरी सुद्धा पूर्ण स्वभावामध्ये स्थिर होत नाही, म्हणून रागभाव येतो आहे. परंतु अंतरंगातून श्रद्धेतून श्रद्धा त्या रागभावाचा निषेध करते आहे, कारण तो संसार मार्ग आहे. श्रद्धा काय करते, त्या रागभावाचा निषेध करते. हा रागभाव देखील कधी सुटेल त्या ठिकाणी, हा देखील दुःखदायक आहे, याच्याद्वारे देखील मला भ्रमण करावं लागणार आहे. अशा प्रकारे श्रद्धा त्या रागभावाचा अंतरंगातून निषेध करते आहे. फिर होते निर्वज्य सामायिक कार्य क्यों न करे, धर्म में गाल लगाना, वहाँ ऐसे कार्य किस लिए करे. मग त्या ठिकाणी तो पुन्हा म्हणतो, निर्वज्य सामायिक वगैरे कार्य का करत नाही त्या ठिकाणी, धर्मामध्येच काळ लावावा, वेळ घालवावा त्या ठिकाणी.
वहाँ ऐसे कार्य किती करे, त्या ठिकाणी असं कार्य त्या ठिकाणी पूजन अर्चन वगैरे कशासाठी करतो आहे, एक निर्वद्य सामायिकाचंच काम का करत नाही, याचं उत्तर देत आहेत. यदि शरीर द्वारा पाप छोड़ने पर ही निर्वद्यपना हो तो ऐसा ही करे, परंतु परिणामों में पाप छूटने पर निर्वद्यपना होता है. केवळ शरीराच्या द्वारे पाप सोडलं आणि निर्वद्यपना होत असेल तर तसं म्हणा. केवळ शरीराने पाप सोडून चालत नाही, परंतु परिणामों में पाप छूटने पर निर्वद्यपना होता है. परिणामामध्ये पाप सुटल्याशिवाय निर्वद्यपणा येत नाही. इथे गोष्ट लक्षात. निर्वद्यपणा केव्हा येतो, मुनी केव्हा बनतो, परिणामामधून देखील निर्वद्यपणा येतो. त्यावेळेला तो त्या ठिकाणी निर्वद्य सामायिका त्यामध्ये तो प्रवृत्ती करतो. असं आहे. यदि शरीर द्वारा पाप छोड़ने पर निर्वद्यपणा हो, शरीराच्या द्वारे पाप सोडलं त्या ठिकाणी म्हणजे धर्मात्मा झाला असं होत नाही. शरीराच्या द्वारे पाप सुटलं हे औदैक भाव आहे त्या ठिकाणी, परंतु परिणामातून पाप सुटना आवश्यक है. परंतु परिणामों में पाप छूटने पर निर्वद्यपना होता है. सो बिना अवलंबन सामायिक में जिससे परिणाम न लगे वो पूजनादि द्वारा वहाँ अपना उपयोग लगाता है. असा जीव आहे कमजोर की बिना अवलंबनाशिवाय सामायिक वगैरे करण्यामध्ये ज्याचे परिणाम लागत नाही, तो पूजनादिकाच्या द्वारे आपला उपयोग एकाग्र करतो. त्याला अवलंबन घ्यावं लागतं. कमजोर आहे ना, ज्याला चालता येत नाही तो काठीचं अवलंबन घेतो. तसं हा जीव पूजन वगैरेचं अवलंबन, प्रतिमेचं अवलंबन, शास्त्र स्वाध्यायाचं अवलंबन, तत्वचर्चा वगैरेचं अवलंबन घेऊन आपला उपयोग त्या ठिकाणी लावतो. मग हा उपयोग इतका अधिक एकाग्र बनत जाईल, निरालंबी बनत जाईल, त्यावेळेला तो निरावलंबी बनेल है ना त्या ठिकाणी. मग निर्वद्य सामायिकाधिकांची प्राप्ती होईल. वहाँ नाना प्रकार के अवलंबन द्वारा उपयोग लग जाता है. हाँ, नाना प्रकारचं अवलंबन तेच असलं तरी उपयोग लागत नाही. नवीन नवीन पूजा, नवीन त्या ठिकाणी क्रिया वगैरेच्या द्वारे त्या ठिकाणी उपयोग एकाग्र केला जातो ना. नाना प्रकार के अवलंबन द्वारा उपयोग लग जाता है. यदि वहाँ उपयोग को न लगाए तो पाप कार्यों में उपयोग भटकेगा. जर त्या ठिकाणी उपयोग लागला नाही तर काय होईल, पाप कार्यामध्ये उपयोग लागेल. हा उपयोग त्या ठिकाणी जर आपण शुभामध्ये पण लावला नाही तर पाप कार्यामध्ये लागेल, कारण स्वभावामध्ये अजून राहण्याचं सामर्थ्य प्रगट झालेलं नाही. और उससे बुरा होगा, इसे वहाँ प्रवृत्ती करना युक्त है. म्हणून या ठिकाणी पूजनादिक कार्यामध्ये प्रवृत्ती करणं योग्य आहे. कसं सांगितलं त्या ठिकाणी की श्रावक वगैरेची दशा आहे, त्या ठिकाणी उपयोग पुन्हा पुन्हा पाप कार्यामध्ये जातो आहे, अन्य व्यवहारिक कार्यामध्ये जातो आहे. आणि श्रद्धा मात्र पलटलेली आहे, श्रद्धेचं मुख बदललेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. श्रद्धेचं मुख बदलल्याशिवाय ज्ञान आणि त्या श्रद्धा संसाराभिमुख ठेवे. काय समजायचं लक्षात घ्या. श्रद्धा आहे की संसाराच्या अभिमुख ठेवे आणि ज्ञान आणि चारित्र्य मोक्षाकडे लावे तर कार्य घडेल की नाही. श्रद्धा जिथे श्रद्धा आहे तिथे ज्ञान आणि चारित्र्य समर्पित असतं. जर श्रद्धा संसाराभिमुख आहे हां तर त्याचं त्या ठिकाणी ज्ञान आणि चारित्र्य सगळं निष्फळ ठरेल. अभिमुख आहे ना श्रद्धा संसाराभिमुख म्हणजे कसं की त्या ठिकाणी लौकिक कार्यामध्ये हित मानणं, लौकिक कार्याच्या द्वारे मोठेपणा मानणं, बाहेरच्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये आनंद मानणं. ही श्रद्धा काय आहे, संसाराच्या अभिमुख आहे. संसाराभिमुख श्रद्धा म्हणजे काय, संसारिक कार्यामध्ये रस असणं, रुची असणं, ही श्रद्धा संसाराभिमुख आहे. ज्ञान लावलेलं आहे तिथं सगळं शास्त्र वगैरे पाठ करतो, क्षयक्षम आहे, अमुक आहे. त्या ठिकाणी चारित्र्य पण लावलेले, व्रत उपवासा दया दानाधिकामध्ये चारित्र्य. पण श्रद्धेचं मुख कोणीकडे आहे, संसाराकडे आहे. श्रद्धेचं अभिमुख संसाराकडे आहे. त्याच्यामध्ये आलं ना रत्नविलासाचारमध्ये पण आलं ना, श्रद्धेला कर्णधार म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. हां, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य त्यामध्ये श्रद्धा आहे तो कर्णधार. किंवा त्याच्यानंतर श्लोक दिलेला आहे विद्या वृत्तीस्य संभूती स्थिती वृत्ती. हां हां अशा प्रकारे. हां, बीजाशिवाय वृक्ष उगवू शकत नाही. हां, बीज पाहिजे. तसं श्रद्धेचं मुख जिकडं आहे त्या ठिकाणी तिथं ज्ञान आणि चारित्र्य पण समर्पित असतं. जिथं श्रद्धा असते, जर संसाराभिमुख श्रद्धा असेल
बाहेरच्या धनसंपत्ती कमवण्यामध्ये, शरीर नीट ठेवण्यामध्ये, लोकांची सेवा करण्यामध्ये माझं हित आहे असं ज्या श्रद्धेने मांडलेलं आहे ती श्रद्धा संसाराभिमुख आहे. त्याचा मग तो मार्ग कसा आहे, त्यातील जीवन मार्ग देखील संसाराकडेच वाहणार आहे त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस श्रद्धा पलटते त्यावेळेस त्याचा जीवन मार्गामध्ये देखील अमूलाग्र बदल होतो, एकदम पलटतो. जसं आहे सुकाणू जर त्या ठिकाणी फिरवले की सगळं झात फिरतं, सुकाणू फिरवले की सगळं झात फिरतं, तसं श्रद्धा फिरवली की सगळं जीवन बदलून जातं. म्हणून श्रद्धेला फार महत्त्व आहे त्या ठिकाणी. तसं या ठिकाणी हा पूजन अर्चन वगैरे करतो आहे. नुकतीच झालं या ठिकाणी पहिले जे वाक्य टाकलं, यदि शरीर द्वारा पाप छोड़ने पर निर्वध्यपना होता हो तो ऐसा ही करे, परंतु परिणामों में पाप छूटने पर निर्वध्यपना होता है. हे वाक्य महत्वाचं आहे ना. जर तुम्ही बाहेरच्या क्रियेने जर सगळं काही होत असेल करा तसं, परंतु अंतरंगामध्ये निर्वध्यपणा केव्हा येईल, अंतरंगातून परिणाम बदलल्याशिवाय निर्वध्यपणा येत नाही. याच्यामध्ये एक श्लोक आला ना तो त्या ठिकाणी, ज्यामध्ये यत्रजी हितजी पुंसा श्रद्धा तत्रैव जायते, यत्रैव जायते श्रद्धा मतीस तत्रैव लीयते, यत्रैव जायते श्रद्धा मतीस तत्रैव लीयते. जिथं आपली श्रद्धा आहे तिथं आपली बुद्धी जात असते, तिथं आपण शक्तीपणाला लावून बसलेलो असतो. जिथं श्रद्धा असते ना त्या ठिकाणी समाजकार्य करण्यामध्ये श्रद्धा असेल आणि सकाळी 6 वाजता जर त्या ठिकाणी बोलवलं, त्या ठिकाणी मिटिंग वगैरे काय आहे तर तो जातो की नाही त्या ठिकाणी. श्रद्धा आहे ना, सामाजिक कार्य केलं पाहिजे, लोक चांगलं म्हणतील, त्याशिवाय त्याच्यामध्ये आपलं हित आहे, दुकान उघडण्यामध्ये आपलं हित आहे, तर तो दुकान पण उघडतो नाही. रात्री मग 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचं म्हणलं तर रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवेल, आणि जर रात्री 12 वाजेपर्यंत बसायचं म्हणलं तर श्रद्धा, जिथं श्रद्धा आहे तिथं ज्ञान पण लागत असतं आणि शक्ती पण. सर्व शक्ती आत्म्याच्या आहेत, जितक्या म्हणून आत्म्यामध्ये शक्ती आहे, जिथं श्रद्धा समर्पित होते तिकडे समर्पित होत असतात सर्व त्या ठिकाणी. असं आहे त्या ठिकाणी. एकदा का श्रद्धा पलटली की सगळ्या शक्ती मोक्ष मार्गामध्ये समर्पित होतात. आपलं हित आत्म्याला जाणण्यामध्ये, आत्म्यामध्ये रममाण होण्यामध्येच आहे. अशा प्रकारची एकदा का श्रद्धा पलटली, हित बुद्धी त्याच्यामध्ये झाली की श्रद्धा तत्रैव लीयते, त्या ठिकाणी चित्तम तत्रैव लीयते. चित्त देखील पुन्हा चित्तामध्ये काय येणार, नाहीतर ज्याची श्रद्धा विपरीत आहे त्याच्या चित्तामध्ये ज्ञानामध्ये शक्ती पण तो तिकडे लावून बसलेला असतो, सगळी शक्ती समर्पित करतो. त्यावेळेला मग बहाणा बनवत नाही, मला होत नाही, मला येणं होणार नाही, मला रात्री जागरण होणार नाही. तन मन धन, तन मन धन पण त्या ठिकाणी, धन पण त्या ठिकाणी जे धन आहे त्या ठिकाणी ते देखील कुठं समर्पित करेल, तिथं श्रद्धा आहे, माझं हित त्याच्यामध्ये आहे असं ज्या श्रद्धेने निर्णय केलेला आहे त्या ठिकाणी. चित्त पण आपण माझ्या चित्तामध्ये दुसरे विचार येतात, तिसरे विचार येतात, त्या ठिकाणी ही श्रद्धा दुसरीकडे आहे त्यामुळे चित्त त्या ठिकाणी जाते. जर त्या ठिकाणी चित्तामध्ये दुसरे विचार घेऊन द्यायचे नसतील तर तू पहिली श्रद्धा बदल. आपल्या आत्म्याचं हित कशात आहे याचा निर्णय करून श्रद्धा पलट. श्रद्धा पलटल्याबरोबर ज्ञान पण पलटे. बुद्धी तीच आहे, ज्ञान तेच आहे, शक्ती तीच आहे, परंतु श्रद्धा पलटल्याबरोबर तीच पलटली. दुसरी काही बुद्धी आलेली नाही, दुसरी काही कुठली शक्ती आलेली नाही, तीच शक्ती, तीच बुद्धी श्रद्धा पलटल्याबरोबर बस पलटली त्या ठिकाणी. म्हणून श्रद्धेला फार महत्त्व आहे. तर आपला प्रश्न काय चालला होता की या ठिकाणी पूजन अर्चन करतो आहे, व्रत उपवास करतो आहे, कशासाठी करतो आहे, जोपर्यंत चित्ताची लीनता होत नाही, एकाग्रता होत नाही. श्रद्धा तर ही आहे की हा राग भाव आहे तो संसार मार्गच आहे. भले मी जिनेंद्र भगवंताचं पूजन करेल, भले भावलिंगी मुनींना मी आहार देईल, परंतु हा जो राग भाव आहे तो संसार मार्ग आहे. श्रद्धा काय आहे आलं लक्षामध्ये त्या ठिकाणी. जिनेंद्र भगवंताची साक्षात समोशरणामध्ये जाऊन पूजा करतो आहे त्या ठिकाणी. आणखी सर्व समर्पण करून सोन्याच्या थाळीमध्ये आणि हिऱ्याने पूजा करतो आहे, परंतु हा संसार मार्ग आहे. आले लक्षामध्ये. नाही, हा मार्ग संसार अति श्रद्धा केली पाहिजे. राग भाव आहे तो संसार मार्ग आहे. वीतरागता आहे, मला वीतरागता प्राप्त होत नाही, अजून कमजोरी आहे, म्हणून मी हे करतो आहे की माझे परिणाम अन्यत्र अचूक भावामध्ये जाऊ नये, स्थानामध्ये जाऊ. मोह नामनोन भावात परपरिणती येतो. बरोबर आहे, मोह नामनोन भावात
अविरत मनोभाव्य व्याप्ती कल्माशिताया मम परम विशुद्धी शुद्ध चिन्मात्र मूर्तेर बहुत समयसार व्याख्या एवानुभूते. या ठिकाणी मी समयसारची व्याख्या लिहितो आहे. त्या ठिकाणी हा मोक्ष मार्ग नाही, हा संसार मार्ग आहे. ही परिणती मलिन होते आहे. दुसरी त्यांची मलिन काय परिणती होणार आहे? लग्न दिगंबर भावलिंगी संत सम्यक दर्शन आहे, त्यांची परपरिणती हे तो मोह नामनोनुभावात अविरत मनोभाव्य व्याप्ती कल्माशिताया मम परम विशुद्धी. ही कल्माशित परिणती कुंद आचार्यांची कल्माशित परिणती काय होते आहे? त्यांचं दुकानकडे लक्ष जात आहे, घराकडे लक्ष जात आहे. मग कल्माशित परिणती ही समयसारची टीका, हे शुभभाव येत आहे, ही कल्माशित परिणती अमृतचंद्राचार्य त्या ठिकाणी. तर ही परिणती देखील कल्माशित आहे आणि माझ्या परम विशुद्धीसाठी मी ही परिणती करतो आहे. परिणती करण्याचं हे टीका लिहितो आहे. त्याचा देखील हेतू काय आहे की मर्म परम विशुद्धी. आता विशुद्धी आहे पण परम विशुद्धी होण्यासाठी मम परम विशुद्धी शुद्ध चिन्मात्र मूर्ते. शुद्ध चिन्मात्र मूर्तीमध्ये स्थिरता प्रकट होण्यासाठी लक्षामध्ये विशुद्धी आहे, परम विशुद्धी एवढं देखील मला विकल्प नको आहे त्या ठिकाणी. याच्यासाठी उत्कृष्ट परम विशुद्धी मम परम विशुद्धी शुद्ध चिन्मात्र मूर्ते. शुद्ध चिन्मात्र मूर्ती त्या ठिकाणी समयसार व्याख्या एवानुभूते आहे की अजून हे देखील त्या ठिकाणी शुद्ध बाहेर जात आहे त्या ठिकाणी. त्याच्यासाठी मी ही टीका लिहिण्याचा अनुक्रम करतो. त्याच्या बाहेर जाऊ नये, या कुपणाच्या देखील बाहेर जाऊ नये. आणि टीका देखील कशाचे संबंधी लिहित आहे ते त्या ठिकाणी शुद्ध आत्म्यासंबंधी लिहित आहे. दुसरे विकल्प नाही त्या ठिकाणी. सासू सुनेने व्यवस्थित राहावं, पिता पुत्राने व्यवस्थित राहावं असं काही ते सांगत नाही त्याच्यामध्ये. लोकांना हा उपदेश जरा बरा वाटतो. सासू सुनेचं नाव काढलं, भावाभावाचं नाव काढलं, पिता पुत्राचं नाव काढलं, म्हणजे छान उपदेश दिला, छान उपदेश दिला. त्याच्यामध्ये सुनेची सासूची जरा थोडीशी निंदास्तुती केली की मग त्यामध्ये सासू सुनांना बरं वाटतं. सुनेची निंदा केली की सासवांना बरं वाटतं, सासूची निंदा केली की सुनांना बरं वाटतं. मग छान प्रवचन हे नाही त्या ठिकाणी. हे तर अवदैहिक सगळे भाव आहेत त्या ठिकाणी. असली कथा आचार्यदेव कुठेही करत नाही. हा उपदेश नाही. आणि लक्षामध्ये कसं वागायचं, कसं हे करावं, हा उपदेशाचा भागच नाही. हे सदाचरण आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये आत्मस्वभावाचं भान झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये आता सदाचार सहज येतो. त्याला शिकवावा लागत नाही. बरोबर आहे. तिला भीती नाहीये. ती काय म्हणते, मी माझं काम नंतर करतो. त्यामुळे निर्भयपणा आलाय ना. मी तिला भीती नाही आणि मंदिरात पण निर्भयपणा राहत नाही. आणि बाहेर निर्भयपणा आता निर्भयपणा आहे त्यामध्ये एक होऊन जातं. त्यामध्ये तर की दुसरे जीव पण आपल्या जीवाप्रमाणे आहेत, ते पण निर्भयपणावे. त्याला पाळता नाही त्याच्यातनं आपल्याला बोध झाला पाहिजे.
बरोबर आहे. तर तो समजलं की मोक्षमार्गामध्ये बाधा येत नाही. राग संसाराचं तत्व आहे, वीतरागता मोक्षाचं तत्व आहे. पण कुठेही बाधा येणार नाही. राग कोणत्याही प्रकारचा असो त्याच्याद्वारे कर्मबंधनच होणार. राग कोणत्याही प्रकारचा असो कर्मबंधाचंच कारण, वीतरागता मोक्षाचंच कारण. अशा प्रकारे निश्चिती करून वीतरागता प्राप्त करण्याचा जो उद्यम अभिप्रायामध्ये मोक्षमार्ग मोक्ष म्हणजे वीतरागता प्राप्त करण्याचा जो अभिप्राय आणि त्याच्यासाठी मग ज्या क्रिया करेल, ज्ञान करेल वगैरे, ते देखील मोक्षाचं कारण म्हणून त्याच्यावर आरोपी. अभिप्रायामध्ये काय हे करायचे ते कशासाठी? पुण्य कमवण्यासाठी नाही, शुभभाव करण्यासाठी नाही, कारण तो संसार आहे. अशा प्रकारे ज्याचा अभिप्राय पलटलेला आहे तो पण शुभभाव करतो, परंतु तो शुभभाव करतो तो वीतराग भाव होण्यासाठी, राग मिटवण्यासाठी तो त्याचा शुभभाव आहे. राग येतो आहे तो मिटवण्यासाठी, करण्यासाठी नाही, तो मोक्षमार्गस्थ होतो. वहाँ उपयोग को न लगाए तो पाप कार्यों में उपयोग भटकेगा और उससे बुरा होगा, इसलिए वहाँ प्रवृत्ती करना युक्त करे. उपयोग जर त्या ठिकाणी सांसारिक कार्यामध्ये लावे तर तो पाप कार्यामध्ये भटके, उस स्थानामध्ये जाईल आणि मग त्याचं अधिक वाईट होईल. म्हणून या ठिकाणी सिंचनाधिक कार्य करणं हे युक्त आहे. तुम कहते हो कि धर्म के अर्थ हिंसा करने से तो महापाप होता है, अन्यत्र हिंसा करने से थोड़ा पाप होता है, तो प्रथम तो यह सिद्धांत का वचन नहीं है और युक्ति से भी नहीं मिलता. आणि हे काय म्हणतात की धर्म कार्यामध्ये हिंसा करण्यामध्ये पाप होत नाही. या ठिकाणी धर्म कार्यामध्ये हिंसा केल्याने महापाप होतं आणि अन्यत्र हिंसा केल्याने थोडं पाप होतं. त्याच्यातलं धर्म कार्यामध्ये जर हिंसा केली तर त्या ठिकाणी महापाप लागतं आणि अन्य कार्यामध्ये थोडं पाप लागतं. प्रथम तर हे सिद्धांताचं काही वाक्य नाही. कुठेही पाप करेल तर ते पापच त्या ठिकाणी, आणि युक्तीने पण हे मिळत नाही. त्यांनी म्हणतात ना धर्मकार्य, धर्मासाठी एखाद्याला मारलं तर ते पाप नाही असं त्यांच्यामध्ये आहे. धर्माची कोणी निंदा करत असेल वगैरे त्या ठिकाणी तर त्याला मारलं तर त्याच्यामध्ये पाप नाही. धर्मासाठी दुसऱ्याचं मंदिर बळकावलं आपण तर त्याच्यामध्ये पाप नाही असं वाक्य आहे त्या ठिकाणी. आम्ही त्यावेळेला 1980 साली शिरपूरला गेलो होतो ना, त्यावेळी त्यांचे चंद्रशेखर आचार्य त्यांचे असं प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं. चंद्रशेखर सूरी त्यांनी प्रवचनामध्ये सांगत होते, आम्ही ऐकूसाठी की दुसऱ्याचं या ठिकाणी आपली प्राचीनता सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याचं मंदिर बळकावण्यामध्ये पाप नाही. आले लक्षामध्ये, त्याच्यामध्ये दोष येत नाही, विपरीत आहे. हां, धर्माची व्याख्याच करायला. धर्म म्हणजे काय माहीत नाही. धृधारयती इति धर्म, त्याचा धर्म. धर्म कोणाचा आहे? जो ज्ञान दर्शन स्वभावाला धारण करतो त्याचा धर्म. धर्म कोणाचा? धर्म किसका है? जो धारण करे उसका है. त्या सिंहाचा आहे की नाही? त्या चांडाळाचा आहे की नाही? तो चांडाळ जैन धर्मीय आहे की नाही? आणि त्याने धारण केला त्याचा धर्म. तुम्ही जैन कुलात उत्पन्न झाला आणि त्याला धारणच केलं नाही तर तुमचा धर्म कसा? त्या ठिकाणी जो धारण करतो त्याचा धर्म. ध्रुधारे येते आहे ना. आपण जर धारण केला तर आपला त्या ठिकाणी, आणि धारणच नाही केला तर ऊंचा उदार पावन सुख शांति पूर्ण प्यारा, जिन धर्म वृक्ष सबका निज का नहीं तुम्हारा, रोको न तुम किसी को छाया में बैठने दो, कुल जाति कोई भी हो आताप मेटने दो. जैन धर्म कोणाची बुकवती नाही, जो पाळेल त्याचा धर्म आहे ना. एक कुल जाती कोई भी हो, जर तो धर्माच्या आश्रयाला येत असेल तर येऊ द्या. वृक्ष काय म्हणतो का त्या ठिकाणी की हा हलक्या प्रतीचा आहे, हा नीच आहे, मी त्याला सावली देणार नाही. तसं धर्म वृक्ष सबका निजका नहीं तुम्हारा, यह धर्म वृक्ष सबका निजका नहीं तुम्हारा, रोको न तुम किसी को छाया में बैठने दो, कुल जाति कोई भी हो आताप मेटने दो. जर उन्हाने संतप्त झालेला आहे आणि तो झाडाच्या सावलीखाली येत असेल
तर आपण रोखणार काय त्याला, हे या झाडाच्या सावलीखाली तू यायचं नाही, तू आंघोळ केलेली नाही, आंघोळ करून ये असं म्हणणार का? बोले ज्यात कोई भी हो, आता त्याला आताप मिटवायचा असेल तर येऊ द्या सावलीखाली, येऊ द्या धर्माच्या आश्रयाला. पहिले तू स्वतः धर्माच्या आश्रयाला जा, तू जा स्वतः, आणि आताप कसा मिटतो आहे हे पहा त्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये? जर याला माहीतच नाही धर्माचा आश्रय घेतला असताना आताप मिटतो, संसार ताप मिटतो, दुःख मिटतात, तर तो त्या धर्माच्या आश्रयाला कशाला जाईल? अनुभवलं पाहिजे ना की धर्माचा आश्रय केला असताना सर्व संसाराचा ताप मिटतो, आताप मिटतो, दुःख मिटतं त्या ठिकाणी, तर तो त्या धर्माच्या आश्रयाला जाईल आणि दुसऱ्याला पण आवाहन करेल, या धर्माच्या आश्रयाला या ठिकाणी. भोगो प्रमादमवधूय भजध्वमेनम भागत्य निवृत्ती पुरीम कृतार्थ वाहम एतन निवेदयती जगत देव जगत्त्रयाय. सगळे आव्हान करून बोलतात इकडे या, इकडे या, इथं धर्मसभा चालू आहे या ठिकाणी. संसार ताप मिटविणारी ही धर्मसभा आहे, दुःख दूर करणारी ही धर्मसभा आहे. अशा प्रकारे तुम कहते हो की कल्याण मंदिर होते. हां, कल्याण मंदिर स्तोत्रामधला आहे, किती वेळा लक्षात नाही, परवा दाखवलं होतं. हाँ, सो प्रथम तो सिद्धांत का वचन नहीं है और युक्ति से भी नहीं मिलता, क्योंकि ऐसा मानने से तो इंद्र जन्म कल्याण में बहुत जल से अभिषेक करता है, समोशरण में देव पुष्पवृष्टि करना, चवर ढालना इत्यादि कार्य करते हैं, सो वे महापापी हुए. जर या ठिकाणी अशा प्रकारचं कार्य करणं तर इंद्र केवढी घागर आणतो, एक योजनाच्या ना, एवढ्या मोठ्या घागरी हे भरून आणतो आणि इतकं पाणी सांगतो. एवढी पाणी चालण्याची काही गरज आहे का? एक बादलीभर पाणी आणलं तर स्नान झालं नसतं काय तीर्थंकर भगवंताचं? म्हणजे एवढी पाणी सांडण्याची हिंसा इंद्र करतो, मग तो पापी होईल ना? नाही, भक्तिवश तो कार्य करतो आहे मी त्या ठिकाणी. आणि पुष्पवृष्टी करणं, चवर ढालणं वगैरे कार्य करतोय, मग ते महापापी होतील. यदि तुम कहो ना काय, एक योजन म्हणजे केवढा? माफ महायोजन झाला. घागरीचं माप आहे ते लघु योजनाच आहे. हां, लघु योजना झाली. ते महायोजनाचं माप आहे ते क्षेत्र मोजण्यासाठी आहे आणि हे लघु योजना आहे ते शरीर. हां, 8 मैलाची घागर, बरोबर. हां, कारण हे लघु योजना एक घागर लघु योजना आणि क्षेत्र वगैरे जे मोजलं जातं ते महायोजनाच्या द्वारे मोजलं जातं. शरीर उंची वगैरे आहे ते लघु योजनाच्या द्वारे मोजलं जातं. यदि तुम कहो कि उनका ऐसा ही व्यवहार है तो क्रिया का फल तो हुए बिना रहता नाही. तुम्ही म्हणताल त्यांचा असाच व्यवहार आहे, मग जसं व्यवहार तसं फळ पण तसंच असणार ना त्या ठिकाणी. यदि पाप आहे तो इंद्रादी तो सम्यक दृष्टी आहे, आणि जर तुम्ही त्याला पाप मानताल तर इंद्र वगैरे आहे ते एक भवावतारी आहेत, सम्यक दृष्टी आहे. ऐसा कार्य किस लिए करेंगे और धर्म है तो किस लिए निषेध करते हो? आणि जर ते करतायत ते कार्य धर्म कार्य आहे तर तुम्ही त्याचा निषेध का करता, असा प्रश्न केलेला आहे. भला तुम्ही से पूछते हैं, कीर्तनकरादिक की वंदना को राजादिक गए, साधु की वंदना को दूर भी जाते हैं, सिद्धांत सुनने आदि कार्य करने के लिए गमनादिक करते हैं, वहाँ मार्ग में हिंसा हुई तथा साधर्मी को भोजन कराते हैं, साधु का मरण होने पर उसका संस्कार करते हैं, साधु होने पर उत्सव करते हैं, इत्यादि प्रवृत्ति अब भी देखी जाती है. सो यहाँ भी हिंसा होती है, परंतु यह कार्य धर्म के ही अर्थ है, अन्य कोई प्रयोजन नहीं है. तसे कार्य करत पूर्वी पण करत आलेले आहे, आत्ता पण करतायत. त्या ठिकाणी मुनी दीक्षा वगैरे असेल तर उत्सव केला जातो. त्या ठिकाणी त्यांचं मरण वगैरे झालं तर त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी त्याच्यावर संस्कार केले जातात त्या शरीरावर वगैरे, अग्नी पेटवून वगैरे. कुठं दूर वगैरे जायचं असेल तीर्थयात्रेला वगैरे शिखरजीला जायचं झालं तर त्या ठिकाणी इतक्या लांबपर्यंत जाण्यामध्ये हिंसा पण आहे त्या ठिकाणी.
उपदेश वगैरे ऐकण्यासाठी जायचं झालं तर त्याच्यामध्ये पण हिंसा आहे. साधर्मीला भोजन वगैरे केलं जातं त्याच्यामध्ये पण हिंसा आहे. परंतु त्यामध्ये हेतू काय आहे? साधर्मीच्या प्रती प्रेम आहे, देवशास्त्र गुरूच्या प्रती प्रेम आहे, त्यांच्या प्रती प्रेम म्हणजे वीतरागतेच्या प्रती प्रेम, कुठल्या व्यक्तीच्या प्रती प्रेम नाही, धर्माच्या प्रती प्रेम आहे. एक लक्षात घ्यायचं, धर्म म्हणजे वीतराग भाव आणि त्या वीतरागतेच्या प्रती प्रेम आले लक्षामध्ये. धर्माच्या प्रती प्रेम म्हणजे गुणांच्या प्रती प्रेम, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या प्रती प्रेम असं आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी भाष्य ते पुढे येणारच आहे, हे इतकं आहे, पण त्याच्यामध्येही विवेक पाहिजे. मग त्या ठिकाणी धर्मासाठी करतोय, मग किती हिंसा झाली तर काय झालं तर त्या ठिकाणी जानकी सागर महाराजांना या ठिकाणी एक जणांनी चंदन लावलं पायाला, पंडित मक्खनलालजी. आचार्य शांतीसागर महाराजांना त्या ठिकाणी पायाला त्या ठिकाणी पलटणमध्ये ही गोष्ट झाली होती आणि पायाला तर ते म्हणाले, एक जणांनी पायावर फूल चढवलं होतं ते पण आहे, तर ते म्हणाले हे कशासाठी तुम्ही करताय असं. ते म्हणाले लोक नाही का फुलं वगैरे पूजा करतात आणि फुल पायावर नेऊन चढवतात. ते म्हणाले अविवेक आहे हा त्या ठिकाणी, अविवेक नाही. अष्टद्रव्य वगैरे अष्टद्रव्याच्या ठिकाणीच चढवले पाहिजे, ते प्रतिमेवर चढवले जात नाही. तसं ते मुलींच्या अंगावर चढवले जात नाही. तुम्ही पायावर चढवता गाळ्यात माळ घालताल फुलाची, हळूहळू अविवेक. पहिले फुलं पायावर ठेवायची ना, इकडे फुल ठेवायचे इकडे फुल ठेवायचं, प्रतिमा किती छान दिसते नाही. त्याच्यापेक्षा एक माळ छान केली आणि गळ्यात घातली तर आणखी छान दिसेल. अशा प्रकारे अविवेक म्हणजे वाढत जातो. तर विवेक असला पाहिजे. कुठलीही क्रिया करायची झाली तर त्या ठिकाणी आचार्य शांतीसागर महाराजांच्या ते आलेलं आहे उदाहरण. त्या ठिकाणी चंदन वगैरे पुढं पाटावरच चढवलं जातं, त्या ठिकाणी पायाला वगैरे लावलं जात नाही. अलग लक्षामध्ये एकीभाव स्तोत्रामध्ये पण स्पष्ट सांगितलेलं आहे ना त्या ठिकाणी. एकीभाव स्तोत्रामध्ये आलंय ते आहे की अंगावर चढवलं जात नाही. बर बर तिथून जायचं विचारांचं विमान चाललं आणि ते विमान तिथं थांबलं. मग सगळं एका फुल आल्या काय ते विमान खाली उतरलं विद्यार्थ्यांनी आणि मग त्याच्या मुलीला मग खूप आनंद होता. आणि त्यांच्या चंद्रांचं त्याची गोष्टी चंद्र वगैरे त्याच्या जगात पूजा केली आणि त्याच्या पायाला ते लावलं आणि त्याचे निघून गेले. मुली जगात होते ते मग समजा ते एका ठिकाणी आणि मग परत यायला तर परत त्याच ठिकाणी. मग आता काय सांगतो मग आपण पूजा केली, आता दुसऱ्यांदा मग खाली येऊन बघितलं त्याच्या मुलींना जे मुली आणि कावा घेतला म्हणून ती मुलींचा महाराजांनी सांगितलं शब्द ती मुलींचा आपण पाठीचा चंद्रेकरा वगैरे तर हे सगळं मोठं आहे, हे करायला नको आहे. आपण म्हणजे चंद्र लावायचं अभिषेक करायचा तेव्हा तुला काय पाय तर हे सगळं मोठं आहे. लोक त्याच्या मागून विवेक भक्तीला पण विवेकाची जोड असते. भक्ती कशी पण असता कामा नये. इथपर्यंत सांगितलं पद्मनंदी पंचमशतीमध्ये वाण्याची 3 वेळा धार पुढं वसायची भगवंताच्या प्रतिमेत पुढे, असं आलं की नाही त्या ठिकाणी. भगवंतावर वसायची असं नाही, भगवंताच्या पुढे त्या ठिकाणी. जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम निर्वपाम इति स्वाहा असं म्हणून 3 वेळा धार जिनेंद्र भगवंताच्या पुढं वसायची. म्हणजे धार वसणं हे मुख्य नाही, आतमध्ये परिणाम हे कशासाठी हे प्रतीक आहे. हे भगवान माझा जन्म नष्ट हो, मरण नष्ट हो, जरा नष्ट हो म्हणून 3 वेळा धार हे परिणाम तिकडे लागले पाहिजेत ना.
चंदन चढवायचं झालं तर माझ्यामध्ये त्या ठिकाणी क्रोधाधिकाने मी संतप्त आहे, हे सगळे कशात शांत होत, हे भगवान मी तुला चंदन अर्पण करतो, असे परिणाम व्हायला पाहिजेत ना. नाहीतर नुसते अष्टद्रव्य कडवले, अष्टद्रव्य प्रतीक आहे, याचं अवलंबन घ्यावं लागतं ना इलाज असतो. परंतु परिणामामध्ये कशा प्रकारचे परिणाम झाल्याशिवाय फळ कसं मिळणार? फळ मिळवायचं असेल तर ते एकीभाव स्तोत्रामध्ये आहे ना त्या ठिकाणी, वचन कुसुमे किमते शस्त्रे रुदस्त्रे देवस्तू तुमचं देव वचन त्या ठिकाणी. म्हणजे जिनेंद्र भगवान स्वभावता सुंदर आहे त्या ठिकाणी, त्यांना या वस्त्राभूषण वगैरेची काही गरज नाही अशा अर्थात. इथं 19वा आहारेभ्यास्तु यत्परं यत्स्वभावात् हृद्या तत्र ग्राही भवति सततं वैरिणा यस्य शक्य सर्वांगेषु त्वमसि सुभगत्वं न शक्य परेषां दत्तिं भूषा वसन कुसुमे किंशस्त्रे रुदस्त्रे. हे घ्या, हे घ्यायचं 19वा बघा ना, 19वा अर्थ सांगा आणि सांगा की 19वा वस्त्राभूषण वगैरे सगळं. हां, वस्त्राभूषण अलंकारामध्ये ते टाकलेलं आहे, चंदन आहे ते. त्याची काय जरूर आहे तुम्हाला? आपण सर्वांग सुंदर आहात, तरी 148 करून प्रकृतीपैकी सर्वोत्कृष्ट पुण्य प्रकृतीचा उदय आहे, उत्कृष्ट नामकर्माचा उदय आहे. त्यामुळे बाहेरच्या वस्त्राभरणाची वगैरे आपल्याला काही गरज नाही, सौंदर्य प्रसाधनाची आपल्याला गरज नाही. पुण्याचा उदय आहे ना त्या ठिकाणी बाहेरच्या सौंदर्य प्रसादानाने काही सौंदर्य प्राप्त होतं काय, असं श्लोक दिलाय त्या ठिकाणी. हे जिनेंद्र भगवंतांना या कथेची आवश्यकता नाही, असा जबरदस्त पुण्याचा उदय आहे त्या ठिकाणी. हां हां, ज्यांना भय आहे, ज्यांना शस्त्र वगैरेची जरूर आहे, हे सगळं दिलेलं आहे त्या ठिकाणी. ज्यांच्यामध्ये कषाय भाव आहेत वगैरे, त्यांना या सगळ्याची गरज आहे, आपल्याला गरज नाही याची त्या ठिकाणी. अशा प्रकारे जो आपल्या आत्म्याच्या सौंदर्याला जाणतो त्याला कशाची गरज नाही. ठीक आहे, थांबू आपण.